आज आपण बनवणार आहोत दुधी हलवा। दुधी पहिला असं दुधीची साली काढून घ्यायच्यात आणि कवळी दुधी आहे ती, बघून कळतं। साली पूर्ण काढून घेतल्यानंतर त्याला धुवून कापून घ्यायचे, असे तुकडे करायचे त्याचे। आणि त्याची बिया बारीक कवळ्या आहेत म्हणून काय काढायची गरज नाही आहे। जे जाड कवळ्या बिया असतात ना तर ते काढावं लागतं। असे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर त्याच्या एका भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये किसून घ्यायचं। नाही तर असं भांडं असेल तर त्यामध्ये पण आपण किसून घेऊ शकतो। असे बारीक बारीक दाणे येतात त्याचे। असं अशी मस्त हिरवीगार किसलेली दुधी दिसून येते। गॅस आता मी कढई तापत ठेवते। अशी मस्त दाणेदार झाली आहे किसून। कढई तापली की आपण त्यात थोडं तूप टाकूया। त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया। हलकी थोडंसं भाजून घेऊया हलकं। तुपामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स चवीला लागतात। त्यात चारोळी पण ॲड केली मी। 2 मिनटं असं भाजून घ्यायचं। मनुके पण मस्त चांगले फुगून आलेत। मस्त हलकंसं कलर येतोय भाजले की। त्यातच आता आपण किसलेला दुधी टाकायचा आहे त्याच तुपामध्ये। हलकंसं तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं 5 मिनटं तरी। थोडंसं अजून हवं तर तूप टाकू शकता। असं 5 मिनटं हलवत राहायचं थोडंसं। आणि गॅस पण थोडं मिडियम ठेवायचं, तसं फास्ट पण नाही। पाच मिनटं असं भाजून झालं की मग त्यात आपण दूध 1.5 वाटी दूध घेतली मी ह्याच्यात। आपला दुधी अर्धा किलोचा आहे घेतलेला आहे, त्यानुसार आपण दूध टाकू शकतो ह्याच्यात आपल्याला हवं तेवढं। आणि दूध गरम करून घेतलेलं आहे। मी दूध गरम करून ठेवलं आहे, त्यामध्ये आता मी थोड्या वेळाने 1.5 वाटी दूध त्यात टाकणार आहे।
आपण जे हॉटेलमध्ये खातो तसं ते फूड कलर पण टाकला जातो कलर येण्यासाठी, पण मी यात फूड कलर टाकत नाही. आपला घरच्या पद्धतीने जो नॅचरल कलर येतो. आता याला दूध टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती 10 मिनटं याला शिजवून घ्यायचं. 10 मिनटं झाल्यानंतर याच्यात थोडीशी असं मस्त घट्टसर झाली बघा दुधी. नंतर त्यात थोडी साखर टाकायची. आपल्याला जसा गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकायची. मी यात एक वाटी साखर घेतली आणि थोडं हलवत राहायचं. त्यानंतर मी इलायची पावडर 1 चम्मच इलायची पावडर टाकली. त्यात ड्रायफ्रूट्स पण ॲड केले. मस्त 2 मिनटं असं याला हलवून घ्यायचं. आणि अशी मस्त घट्ट झाली, काय टाकायची गरज नाही. आणि अशी आपली दुधी हलवा तयार.